Hello, students. Today we are going to start a new story that is a novel Around the World in 80 Days from our textbook of 12th Standard, Section 4, third novel. Of course, this is an extract from the novel. Actual novel is longer than the extract given in the textbook. So let's start 4.3 Around the World in 80 Days. Let's have an introduction about the writer. The name of the writer is Jules Gabriel Verne. He was born in 1828 and died in 1905. He was a French novelist, poet, and playwright. Playwright means dramatist. Verne wrote widely popular series of adventure novels, including Journey to the Center of the Earth, that was in 1864, 20,000 Leagues Under the Sea, it was written in 1870, and Around the World in 80 Days in 1873. Verne is generally considered a major literary author in France and most of Europe. Verne has been the second most translated author in the world. There are some characters in this novel. Some are major characters and some are minor characters. Major characters are Phileas Fogg, the central character of the novel, then Passepartout, Auda, Detective Fix. These are the major characters. And minor characters are Sir Francis Cromarty, John Bunsby, the Reform Club members, the Passy Guide, Colonel Stam Proctor, Mr. Camerfield, Mr. Mandy Boy, Elder William H., Mudge, and Captain Speedy. Theme of the novel Around the World in 80 Days. मित्रांनो, याच्यात मी मराठीमध्ये पण बोलणार आहे जेणेकरून मराठी मुलांना ते समजावं. व्हॉट इज द थीम ऑफ द नॉवेल, सेंट्रल आयडिया ऑफ द नॉवेल. ह्या कादंबरीची सेंट्रल आयडिया, मध्यवर्ती कल्पना काय आहे. इट इज अ फुल ऑफ ॲडव्हेंचर अँड एक्साइटमेंट. ही साहसाने आणि एक्साइटमेंटने भरलेली नॉवेल आहे. खूप सुंदर आहे. अत्यंत उत्कंठा वाढत जाणारी ही कादंबरी आहे. Phileas Fogg, he is the central character. He accepts the challenge to go around the world in 80 days. आपले जे फिलियस फॉग नावाचं जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर ठरवतं, येस आय कॅन ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. 80 दिवसामध्ये संपूर्ण जग मी फिरून येऊ शकतो, असं हे ते कॅरेक्टर चॅलेंज ॲक्सेप्ट करतं. इन अकम्प्लिशिंग दिस फीट, अर्थात ते बेट लावतात, पैज लावतात, आणि ती पैज अकम्प्लिश करताना, पार पाडताना, ही गोज थ्रू व्हेरियस लँड्स अँड मीट्स विथ डायव्हर्स कॅरेक्टर्स. वेगवेगळ्या ठिकाणी जातात, वेगळ्या कॅरेक्टर्सला म्हणजे लोकांना भेटतात. देर इज ऑलवेज सम एक्साइटमेंट रिझल्टिंग फ्रॉम व्हेरियस एन्काउंटर्स. त्यांच्या वेगवेगळ्या लोकांबरोबर संघर्ष होतो, एक्साइटमेंट होते, अत्यंत उत्कंठा वाढत जाते. अशा पद्धतीने ही कादंबरी आहे. म्हणजेच इट इज फुल ऑफ ॲडव्हेंचर अँड एक्साइटमेंट. The writer takes the readers to a journey of many hair-raising incidents and exciting adventures, thrilling yet beautiful place in the world. बघा, म्हणजे ही कादंबरी वाचत असताना लेखक आपल्याला रीडर्सला कुठे घेऊन जातो. ही टेक्स अस टू द जर्नी ऑफ मेनी हेअर रेझिंग इन्सिडेंट्स. असे अंगावर शहारे आणणारे, हेअर रेझिंग म्हणजे शहारे आणणारे प्रसंग आहेत
आणि त्यांचे खरे ॲडव्हेंचर्स, साहस, धाडसी प्रवास. इट इज थ्रिलिंग एट ब्युटिफुल प्लेसेस इन द वर्ल्ड. थ्रिलिंग पण आहे, रोमहर्षक आहेत आणि सुंदर ठिकाणं आहे जगातले. टाईम इज द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ दिस नॉवेल. ह्या कादंबरीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे टाईम. कारण टाईम इज फिकल, रेस्टलेस. वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही. इट इज रेस्टलेस अँड आयदर वर्क्स फॉर ऑर अगेन्स्ट देम. कुणाच्या एक तर कुणाच्या बाजूने वेळ असते, कधी माणसाच्या विरोधी वेळ असते. मग इथं सुद्धा ह्या कादंबरीमध्ये द पीपल हू हॅव स्टार्टेड टू ट्रॅव्हल ऑल ओव्हर द वर्ल्ड, ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड इन 80 days. समटाइम्स टाईम इज फॉर देम, समटाइम्स टाईम इज अगेन्स्ट देम. इन मेनी केसेस टाईम फॉइल्स देअर प्लॅन्स. बऱ्याच ठिकाणी त्यांच्या योजना असतात, प्लॅन्स असतात, त्या उधळून लावल्या जातात ह्या टाईममुळे. वेन द डेली बिल्डअप अँड शिप्स अँड ट्रेन्स लिव्ह विदाउट देम. ज्या ठिकाणी त्यांना विशिष्ट प्रवासाने साधनाने जायचं असतं ते तिथं पोचतात तोपर्यंत ती ट्रेन निघून गेलेली असते. कधी कधी हे उशिरा पोचतात, कधी कधी तिथं नंतर जातात, कधी अगोदरच जातात. आणि ट्रेन्स किंवा बसेस दे लिव्ह बिफोर देम और आफ्टर देम, विदाउट देम. समटाइम्स इट लँड द कॅरेक्टर्स इन ट्रबल. कधी कधी अशा ठिकाणी जातात की तिथं ते संकटात, अडचणीत सापडतात. इन द एंड, शेवटी काय होतं फायनली? फॉग विन्स द बेट ॲज ही गेन अ डे वेन क्रॉसिंग द इंटरनॅशनल डेट लाईन. शेवटी ते लंडनला परत येतात आणि त्यांना असं वाटतं अरे रे आपण तर बेट हारलो. तिथं त्यांना अरेस्ट होते, आता पुढे येईलच. त्याच्यामध्ये एक डिटेक्टिव्ह आहे, तो यांच्या मागावर असतो. तो अटक करतो आणि त्यांना वाटतं आपण गेलं सगळं, आपण पैज हरलो. कारण आपण 80 दिवसात जग फिरायचं, ते ही पैज जी लावलेली ती जिंकू शकत नाही. परंतु नंतर त्यांच्या लक्षात येतं अरे तो वार तो वेगळाच आहे, एक दिवस अगोदरच ते पोहोचलेले आहेत. व्हॉट इज द मेसेज ऑफ द नॉवेल? ह्या कादंबरीमधून आपल्याला मेसेज काय मिळतो, संदेश काय मिळतो? नो वन कॅन कंट्रोल टाईम. टाईम विल वर्क द वे इट वॉन्ट्स टू वर्क अँड ह्युमन्स आर ॲट इट्स मर्सी. सगळ्यात सुंदर मेसेज आहे बघा. कोणीही माणूस वेळेला नियंत्रित करू शकत नाही. वेळेला हवं तशी ती वेळ येते आणि जाते. माणूस फक्त त्या वेळेच्या दयेवर जगतो. वी कॅनॉट कंट्रोल टाईम. जगातली सगळी संपत्ती दिली आणि तुम्हाला मागे वाया गेलेला वेळ परत आणा असं कोणी म्हटलं, इट इज नॉट पॉसिबल. Because time is the most powerful factor. Time, you cannot control time and time will work the way it wants to work. त्याला हवं तसंच टाईम वागतो. टाईम येतो म्हणजे आपण म्हणतो ना, वेळ सांगून येत नाही आणि सांगून पण जात नाही. फिलिस फॉग, बिफोर ही जर्नी अराउंड द वर्ल्ड ही लिव्ड सॉलिटरी लाईफ. आपलं जे सेंटर कॅरेक्टर आहे, प्रोटॅगॉनिस्ट ऑफ द नॉवेल, ह्या जर्नीच्या अगोदर म्हणजे जगात फिरून येण्याच्या आधी ते कसं ही इज लिव्हिंग व्हेरी सिम्पल सॉलिटरी लाईफ. एकाकी जीवन जगत असतं, नॉर्मल लाईफ जगत असतं. बाय द एंड ऑफ द ट्रिप, जेव्हा त्याची 80 दिवसाची ट्रिप संपते, ही रेकग्नायझेस द इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन कनेक्शन्स. एकलकोंडा असणारा माणूस जेव्हा जग फिरून येतो, वेगवेगळ्या लोकांशी त्याचे संबंध येतात, दॅट टाइम ही रिअलायझेस द इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन कनेक्शन्स इन द फॉर्म ऑफ लव विथ ऑडा, इन द फॉर्म ऑफ फ्रेंडशिप अँड लॉयल्टी विथ पॅसर पॅट्रॉट. या दोन कॅरेक्टर बरोबर जेव्हा त्याचं कनेक्शन येतं तेव्हा त्याला ह्युमन कनेक्शनचं इम्पॉर्टन्स कळतं. म्हणजे पहिलं जे कनेक्शन आहे, ऑडा नावाच्या स्त्रीबरोबर त्याचं प्रेम होतं, ओळख होते, प्रेम होतं आणि तिच्याबरोबर तो लग्न करून परत येतो. आणि दुसरं आहे पॅसे पेट्रॉट नावाचा त्याचा जो मित्र आहे, त्याची लॉयल्टी, तो किती लॉयल आहे याच्यासोबत, किती एकनिष्ठ आहे हे कळतं. अँड दॅट टाइम ही रिअलायझेस द इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन कनेक्शन. ही हॅज द अपॉर्च्युनिटी
टू डबल हिर फॉर्च्यून बट ही डझंट कनेक्टेड टू मनी. जेव्हा 80 दिवसात जग पूर्ण फिरायला निघतो तेव्हा त्याला संधी येते की आपण आपली अपॉर्च्युनिटी डबल करूया, संधी डबल करूया. याचा अर्थ पैसे डबल करू असं नाही. म्हणजे ही डझंट कनेक्ट हिज अपॉर्च्युनिटी टू डबल द वर्ल्ड with the opportunity to earn more money. No. He says money is important, but it is not so important. Fogg wants to preserve his honor and prove his men of the Reform Club to show that he can do what he sets out to do. म्हणजे इथं फॉगला पैशापेक्षा ह्युमन कनेक्शन महत्त्वाचं आहे हे कळतं आणि त्याला काय करायचं असतं. ही वॉन्ट्स टू प्रिझर्व हिज ऑनर, त्याचा मान सन्मान. समटाइम्स ऑनर इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. वेन कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. त्याला आपला मान टिकवायचा असतो आणि काय प्रूव्ह करून दाखवायचं असतं. तो त्या रिफॉर्म क्लबचा जो मेंबर आहे हा फॉग, त्याला आपल्या क्लब मेंबर्सला प्रूव्ह करून दाखवायचं आहे की ही कॅन डू व्हॉट ही सेट्स आउट टू डू. मी जे ठरवलं ते मी करू शकतो हे त्या रिफॉर्म क्लबच्या फ्रेंड्सला, मेनला कळवायचं, त्याला पटवून द्यायचं असतं. ही शोज दॅट रिचेस आर नॉट व्हॉट ही इज ट्रूली आउट फॉर. मी जग फिरायला निघालो पण आय एम नॉट इन सर्च ऑफ मनी ऑर रिचेस, व्हॅल्युएबल्स. श्रीमंतीच्या पाठीमागे नाही मी. फॉर हिम ऑनर इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. मान सन्मान मला पैशापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. फॉग and his group encounter various obstacles standing in their way. ऑब्स्टेकल्स म्हणजेच काय रे? अडथळे, ट्रबल्स, डिफिकल्टीज, प्रॉब्लेम्स. तो आणि त्याचे सोबती जे होते यांच्याबरोबर इतके अडथळे आले, काही अडथळे टाकले गेले, या सगळ्यांवरती ते मात करतात आणि आपली ट्रिप पूर्ण करतात. The challenges allow them to use their quick thinking to come up with innovative solutions. कधी कधी माणसावर संकट आलं की परिस्थिती आली की ती परिस्थितीच त्याच्यातून बाहेर कसं पडायचं ते शिकवते. सो मॅन शुड बी रेडी टू accept challenge because challenges teach us how to find out the solution to the problems, solution to the challenge, and how to come out of these challenges. It gives the message that no problem is unsolvable. आणि याच्यातून असाही मेसेज निघतो की कुठलाच प्रॉब्लेम सॉल्व होण्यासारखा नाही असं नाही. धन्यवाद. Wait for the next part. Have a nice day. Till then, thank you. Let us